कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. भगवद्गीतेच्या या दुसऱ्या अध्यायामधल्या 46व्या श्लोकाच्या संदर्भात आज आपण निरूपण करूयात. आपणाला प्रसंग माहिती आहे की कृष्ण आणि अर्जुन हे दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र होते, नातेवाईक होते. अर्जुन कृष्णाचा भक्त झाला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं, सारथी झाला. तुम्हाला कल्पना आहे, कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव पार्थसारथी हे आहे. महाराष्ट्रात कुणी नाव ठेवत नाही, परंतु दक्षिणेत मात्र पार्थसारथी नाव ठेवलेलं आपल्याला दिसतं. तर हे इतकं महत्त्वाचं आहे श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये की ते त्याचं विशेषण होऊन बसलं आणि ते विशेषणाचं पुढं नाव झालं पार्थसारथी. कृष्णाची ती एक आयडेंटिटी बनली, त्याच्या चरित्रातला तो महत्त्वाचा भाग बनला. म्हणजे 18 दिवस महाभारताचे श्रीकृष्णाने अर्जुनाचं फक्त सारथ्य केलं असं नाही, आणि त्यापेक्षा अधिक करायचं नाही असं आधीच ठरलं होतं. हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही हे लक्षात घ्या, अशी अट होती आणि अर्जुनाने ती मान्य केली. त्यामुळं 18 दिवस श्रीकृष्णाने सारथ्य केलं आणि सारथ्य करता करता अत्यंत महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं की कुठल्या शत्रूचा नाश कशा प्रकारे करायचा, कोणत्या हत्याराने करायचा, कोणत्या युक्तीनं क्लुप्तीनं करायचा, हे सगळं श्रीकृष्णाने ठरवलं. त्याच्यामुळे कृष्ण हा खरं म्हटलं तर सेनापतींचा सेनापती आहे म्हटलं तर. पण ते असो, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणतो आपण की महाभारताच्या युद्धाची सुरुवात होणार, युद्धाला तोंड फुटणार आणि मुख्य त्यातली भूमिका युद्धामधली ही अर्जुनाची आहे. हे सगळ्यांना मान्य आहे, कौरवांना मान्य आहे, पांडवांना मान्य आहे. आणि ऐन मोक्याच्या वेळेला अर्जुन म्हणायला लागला की युद्धाच्या बाबतीत मला काहीतरी एक प्रॉब्लेम आहे असं म्हणायला लागला. म्हणजे गंमत आहे, आता लग्न ठरलं, पत्रिका वाटून झाल्या, साखरपुडा तर झालेलाच आहे, सगळे वराडी जमले, वादंत्री आले आणि ऐन वेळेला नवरदेव जर म्हणायला लागला असा की मी काही असं लग्न करणार नाही, मला संसार हा आसार आहे, अशाश्वत आहे हे समजलं आणि म्हणून आता इथंच मी तुमचा निरोप घेतो किंवा तुम्ही आलेले जे आहात त्यांनी आपापल्या घरी परत जावं असं जर सांगितलं नवरदेवानं तर काय परिणाम होईल बघा. तसंच प्रकार आहे ना हा जवळजवळ. म्हणजे कारण लग्न ही वेगळी गोष्ट आहे, युद्ध ही वेगळी गोष्ट आहे, पण तरी देखील शेवटी तसाच प्रकारची गोष्ट झाली. आणि म्हणून शेवटी ती जबाबदारी श्रीकृष्णावरती पडली की अर्जुनाला कसं जागेवरती आणायचं, त्याला कसं पटवून सांगायचं की तू समजतोस त्याप्रमाणे हे युद्ध काही अधर्म नाही आहे, तो धर्मच आहे तुझा आणि ते करणं योग्य आहे असं समर्थन करण्याचा भाग, ही जबाबदारी कृष्णावरती आणि कृष्णाने ती निभावली हे आपल्याला माहिती आहे. आता हे करताना कृष्णाने किंवा एक लक्षात घ्या, हे मी वारंवार सांगतो की बरेच लोक असं समजतात की अर्जुनाला मोह झाला, अर्जुन अज्ञानी होता वगैरे वगैरे, किंबहुना गीतेचा उपदेश झाल्यानंतर सुद्धा त्याचा काही मोह दूर झाला असं म्हणता येत नाही असे म्हणणारे लोक आहेत. अज्ञ आहे, अनधिकारी आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की त्या काळामध्ये आपण भीम, नकुल, सहदेव यांची गोष्ट बाजूला ठेवू. जो धर्मशास्त्राचा जाणता मानला गेला होता, दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट करताना तो धर्मशास्त्र काय म्हणतंय, धर्म काय म्हणतोय, ही गोष्ट धर्म आहे की अधर्म आहे याची सतत विवंचना करायचा, विचार करायचा, चर्चा करायचा. त्या युधिष्ठिराला हा प्रश्न नाही पडला जो अर्जुनाला पडलेला आहे की खरंच हे युद्ध नाही योग्य असं वाटायला लागलं त्याला. काय म्हणून युद्ध करायचं? स्वजनामध्येच फूट पडली, काही लोक तिकडे गेले, काही लोक इकडे आले.
कोणाचाही जरी विजय झाला तरी नुकसान खरं तर एकूण त्या गटाचं आहे, एकूण समूहाचं आहे, कुलाचं आहे. मग अशा वेळेला कसं आपण युद्ध करायचं हे अर्जुनाला सुचलं. म्हणून अर्जुन हा फार मोठा जाणकार मनुष्य आहे हे आपण समजून घ्या. त्याला सगळ्या त्यावेळेचे सगळे सिद्धांत माहिती आहेत, कर्माचे, ज्ञानाचे, जे काही असतील ते. आणि त्या पार्श्वभूमीवरती कृष्णाची जबाबदारी की त्याला पटवायचं. त्यामुळं तो साध्यासुध्या युक्तिवादाला नाही बळी पडणार, नाही राजी होणार. ते युक्तिवाद कृष्णाने करून पाहिले बरं का सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे गीतेच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं की अरे काय बघ ना, मेलास तर तुला स्वर्ग मिळेल, जिंकलास तर राज्य मिळेल वगैरे वगैरे असे युक्तिवाद करून पाहिले. दुसरा युक्तिवाद करून पाहिला की तू क्षत्रिय आहेस, लढणं हा तुझा स्वधर्म आहे म्हणून तू लढ. अशा युक्तिवादाला अर्जुन मांडणाऱ्यांच्यापैकी नव्हता. त्याला अधिक खोलात जायचं होतं. त्याचे प्रश्न हे तात्विक स्वरूपाचे होते. त्याचे प्रश्न सामाजिक, नैतिक, तात्विक अशा प्रकारचे होते. म्हणून मग श्रीकृष्णाला अशा प्रकारच्या अध्यात्माचा आश्रय घ्यावा लागला, अध्यात्म सांगावं लागलं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यावेळेचा जो सगळा व्यवहार होता, सगळ्या प्रकारचा लौकिक अलौकिक, तो व्यवहार कुठल्या प्रमाणानं चालायचा, कशाचं नियंत्रण होतं त्या व्यवहारावरती, तर ते प्रमाण म्हणजे वेद. त्यामुळे कुठलीही गोष्ट धर्म आहे की अधर्म आहे हे सांगताना कायम तुम्हाला वेदांचाच आधार घ्यावा लागणार. आणि वेदांमध्ये कर्मकांड होतं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ज्ञानकांड होतं. त्याही काळामध्ये उपनिषदं वगैरे निर्माण झाली होती महाभारताच्या काळामध्ये. यज्ञयाग कर्मकांड म्हणजे. मग अशा वेळेला तुम्ही जर समजा वेदांचा आधार घ्यायला सांगितलं किंवा अर्जुन समजा घ्यायला लागला तर काय करणार आपण? तर त्याचं काहीतरी करायला पाहिजे, त्याची व्यवस्था लावली पाहिजे, वेदांची व्यवस्था लावली पाहिजे. वेद अप्रमाण आहेत असं तर सांगणार नाही कुणीच. कृष्णही सांगणार नाही, अर्जुनही मानणार नाही सांगितलं तरी, आणि कृष्णही सांगणार नाही त्या प्रकारे. मग अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला वेदांची कास न सोडता वेदांच्या थोडं पलीकडे पाहायला शिकवलं. आणि तीच भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एकतर स्पष्टपणे सांगून टाकलं की त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भावार्जुन, निर्द्वंदो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. निर्योगक्षेम की ज्याचा पुढे आला योगक्षेम वहाम्यमध्ये परत वेगळ्या पद्धतीने विचार आलेला आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही आता. पण हे जे काही सगळं सांगितलं वेदांच्या बद्दल की सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी वेद जणू काही वेढलेले आहेत निश्चितपणे. आणि तू निस्त्रैगुण्य भव, तू निस्त्रैगुण्य हो, तीन गुणांच्या पलीकडे हो जा, गुणातीत हो. हा शब्द फार महत्वाचा आहे, गुणातीत होणं, गुणांच्या पलीकडे जाणं. शरीर असतं माणसाला, ते त्रिगुणात्मक असतं, प्रकृतीने बनलेलं असतं. आणि सत्वगुण ज्याला म्हणतो आपण, सत्वरज आणि तम, तर तमोगुण आणि रजोगुण हा बद्ध करतो माणसाला, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण सत्वगुण सुद्धा ज्ञानानं बांधतो असं पुढं विवेचन आलेलं आहे. म्हणून त्याच्या सकट सगळ्या गुणांच्या पलीकडे जा. म्हणून वेदांच्या बाबतीमध्ये हे सांगितलं, वेदांची मर्यादा सांगितली की जे त्रिगुणाने युक्त आहेत असं सांगितलं बरं का, की तिन्ही गुणे आवृत हे वेददान निभ्रांत. मग तिचं शंका कोणाला तरी येईल, अहो तुम्ही हे वेदांच्या बद्दल म्हणताय, याच्यामध्ये कर्मकांड वगैरे आहे, पण उपनिषदांच्या मध्ये तर ज्ञानकांड आहे, मग त्याचं काय करायचं? तर तेही स्पष्ट केलं माऊलींनी. मनोनी उपनिषदादी समस्त सात्विक जे ते सुद्धा त्याच्यातच मोडतात शेवटी, त्याच्या पलीकडे जायची आवश्यकता आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी तर काय सांगायची गरजच नाही. म्हणून तू गुणत्रया ते अवेरी. मग आता प्रश्न आला की एवढ्या गोष्टी वेदांमध्ये आहेत, कर्मकांड आहे रजतमात्मक, इथे कसा करायचा प्रपंच, यज्ञ कसा करायचा, ते कर्मकांड करून स्वर्गाला कसं जायचं ते पण आहे. तसं न करता ज्ञानाची कास धरून विरक्त होऊन मोक्षाकडे कसं जायचं हेही सांगितलं. मग आता एवढं सगळं जर सांगितलेलं वेद हे ज्ञानाचं भांडार आहे, मग आपण काय करायचं अशा वेळेला? हा प्रश्न अर्जुनाच्याच काय कोणाच्याही डोक्यामध्ये येणं शक्य होतं. तर त्याच्यावरती कृष्णाने सांगितलेलं आहे की बाबा अर्जुना,
यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. की वेदांमधलं आपण किती घ्यायचं, कितपत घ्यायचं, काय घ्यायचं, हा प्रश्न येतो ना सगळ्यांच्या पुढे. वेदप्रामाण्य मानायचं म्हणजे नेमकं काय मानायचं, हा प्रश्न येतो. तर त्याच्यावरती श्रीकृष्णाचं सांगतायत की अर्जुना, की जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. वेदाने खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, विविध भेद सुचिले. पण आपण काय करायचं माहिती का, की आपल्याला जे हितकारक असेल तेवढं फक्त घ्यायचं. म्हणजे इथे वेदप्रमाणे नाकारण्याचा वगैरे मुद्दा नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं. आणि हे करतो ना आपण. समजा आपल्याला एखाद्याकडं जेवायला बोलवलं, अनेक प्रसंग असतात, प्रयोजनं असतात, लग्नाला, वाढदिवसाला आपण तिथे गेलो. तर काही लोकांचं कसं असतं माहिती का, की आम्ही परान्न घेत नाही, क्षमस्व, बाहेर जेवतच नाही आमच्या घरी. आम्ही बाहेर गेल्यानंतर अजिबात जेवत नाहीत, नाकारलं. काही लोक असे असायचे, आता तसे कमी आहेत, की आम्ही दुसऱ्याच्या घरचं शिजवलेलं घेत नाही, परान्न म्हणजे त्या अर्थाने. मग यजमान काय पर्याय काढायचा, की ठीक आहे आम्ही तुम्हाला अन्नधान्याच्या स्वरूपात, भाजीपाल्याच्या स्वरूपात देतो, ते घरी घेऊन जा आणि शिजवा आणि काय खायचं ते खा. हा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग काय आहे, की सरळ निमूटपणे ताटावरती बसायचं पंक्तीमध्ये. लोक येतात वाढायला, कुणी भात घेऊन आलं, कुणी पोळ्या घेऊन आलं, कुणी भाजी घेऊन आलं, कुणी कोशिंबिरी, कुणी चटणी, असे येत असतात. तर आपल्याला जो पदार्थ नको आहे तो पदार्थ घेऊन जर कुणी आलं तर नम्रपणे नमस्कार करायचा आणि सांगायचं मला पथ्य आहे, हे चालत नाही. किंवा अनेक प्रकारचे लोक असतात अहो, की काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असतं. तर ते आपल्याकडे तांबडा भोपळा असतो पहा. ते तांबड्या भोपळ्याचं नाव आणखी असं आहे की काशीफळ भोपळा. तर लोकांना कळत नाही काशीफळ म्हणजे काय. काशीफळ म्हणजे तांबडा भोपळा, त्याला नाव कसं काय पडलं काशीफळ. कुणीतरी अशी क्लुप्ती काढली की काशीला जाऊन आवडता पदार्थ सोडायचा अवघडच काम आहे, त्यापेक्षा एक पदार्थ असा आयडेंटिफाय केला, तो भोपळा, आणि तो सोडायचा. एक भोपळा तो काय रोज कुणी खात नाही तशा प्रकारचा, केव्हा तरी येतो खायला, पितृपंधरवड्यात वगैरे तो भोपळ्याच्या घाऱ्या करतात लोक, तर त्याला ते चालत नाही. काशीफळ भोपळा सोडला कारण काशीला जाऊन आले, तेही सांगतात हे चालत नाही, काशीला जाऊन आलो आहोत. हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्याला जे नको आहे ते नम्रपणे सांगू शकतो की हे आम्हाला चालत नाही, या कारणामुळे चालत नाही, जे चालतं ते द्या, पंचपक्वान्न आहेत. आणखीन काय काय अलीकडच्या काळात तर फार निघाला हो. ह्याचा एक स्टॉल असतो, त्याचा एक, तुम्ही अलीकडच्या काळात जर लग्नाला गेलात ना तुमच्या लक्षात येईल, इथं काय ते म्हणे चाट, तिकडे दाक्षिणात्य पदार्थांचा स्टॉल, इकडे पंजाबी पदार्थांचा स्टॉल, इकडे आणखीन काय तर म्हणाले इटालियन पदार्थांचा स्टॉल. लागेल एवढ्या गोष्टी आहेत. सगळ्याच्या सगळ्या आपण खाल्ल्या पाहिजेत असं आपल्यावरती बंधन नाही. आपण आपल्याला जे रुचेल, आपल्याला जे पचेल तेवढंच घ्यायचं असतं. आणि तीच गोष्ट, त्याच प्रकारची गोष्ट वेदांच्या संदर्भात सांगितली गेली, की जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. आपण ठरवायचं आपलं हित कशामध्ये आहे. जैसा प्रगटलिया गबसते. बघा बरं का, सूर्य उगवला, अशेषही मार्ग दिसती, आणि आपल्याला अनेक मार्ग दिसायला लागले सूर्याच्या प्रकाशामध्ये, तरी तेतुली हे काय चाली जाती सांगे मज. एक सद्गृहस्थ होते, त्यांना जायचं होतं गावाला. तर त्यांना वाटलं की आपण आपला चालण्याचा वेग झपाटा म्हणतो आपण, त्याला चांगलाच आहे, खूप आहे, आणि आपण झपझप चाललो की जाऊ शकू त्या गावाला. विचारलं कुठे जा, कोणता रस्ता जातो. लोकांनी सांगितलं इकडून जा, तिकडून जा. कुणीतरी असंही सांगितलं असेल की बाबा रात्र होईल तुम्हाला, नका जाऊ. तर त्याला काय ते पटलं नाही आणि तो निघाला चालला पुढे, आणि सूर्य मावळला. आणि बघतोय तर काय, आता रात्र झाली, इथून पुढे जाणं शक्य नाही, अंधार पडला. आता काय करावं. योगायोगाने दिसलं त्याला की इथे काहीतरी एक धर्मशाळेसारखी इमारत आहे, म्हणून तो त्या इमारतीत गेला. तिथे सुदैवाने तशाच प्रकारची इमारत होती, सराया ज्याला म्हणतो आपण. गेला आतमध्ये, त्या व्यवस्थापकांना सांगितलं की मी असं आहे, मी प्रवासी आहे, पलीकडच्या गावाला जायचं आहे, अंधार पडलाय, थांब, मला जागा द्या. तर त्यांनी दिली. मग तिथंच जेवण केलं, रात्री झोपले. सकाळी उठले, निरोप घेतला, काय असतील ते पैसे वगैरे दिले आणि निघाले पुढे निघाले. तोपर्यंत सूर्य असा आला होता आणि सगळं दिसत होतं. बघता येतं काय, पुढे असे 3 मार्ग फाकलेले.
3 मार्ग. सरळ जाऊ शकतो, डावीकडे जाऊ शकतो, उजवीकडे जाऊ शकतो. काय करायचं आता? का थांबला होता तो काल रात्री? की मार्ग दिसत नव्हता म्हणून. आत्ता का थबकला? मार्ग दिसतोय, सूर्य आहे, पण 3 मार्ग दिसत आहेत. मग सूर्य तुम्हाला 3 मार्ग दाखवील, पण त्यातल्या कोणत्या मार्गाने जायचं हे सूर्य सांगणार नाही, ते तुम्ही ठरवायचं असतं. तसं वेद तुम्हाला सगळ्या प्रकारचे मार्ग दाखवील. कर्मकांड सांगेल, ज्ञानकांड सांगेल, थोडीफार उपासना सांगेल, मंत्रतंत्रही सांगेल. अथर्ववेदाच्या नादी लागलात तुम्ही तर. पण काय त्याच्यातलं नेमकं घ्यायचं? आपल्याला काय पाहिजे? आपला अधिकार काय? आपलं प्राप्तव्य काय आहे? हे आपण ठरवायचं असतं. ज्याला आपण हित म्हणतो आपलं ते. मग हेच सांगतात ज्ञानेश्वर महाराज. मग त्यांनी त्या व्यवस्थापकाला विचारलं की बाबा तुम्हाला 3 रस्ते दिसत आहेत, ते मला अमक्या अमक्या गावाला जायचं, यातला कोणता रस्ता तिकडे जाईल? तर तो व्यवस्थापक म्हणाला तुम्ही डावीकडचा रस्ता धरा, म्हणजे तिकडे जाल. आणि मग तो त्याप्रमाणे गेला. तसाच तो मुद्दा आहे की अनेक मार्ग सुचवले गेले वेदांच्याकडनं, अनेक रस्ते सुचवले गेले, तर त्याच्यातला आपण कुठे जायचं, कुठल्या मार्गाने जायचं ते आपण ठरवायचं आहे. आणि मग ते फार महत्त्वाचं उदाहरण दिलं का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. ही गोष्ट जी आहे ती नेहमीची नाही. प्रलय काळामध्ये असं म्हटलं जातं की महाप्रलय होतो असा. आणि हे सगळ्या मायथॉलॉजीमध्ये जगातल्या त्या प्रकारच्या प्रलयाची गोष्ट असते बरं का. समजा असं काहीतरी झालं आणि सगळीकडे पाणीच पाणी, म्हणजे भेदच राहिलं नाही काही. विहिरी पाण्याखाली गेल्या, नद्या पाण्याखाली गेल्या, तलाव पाण्याखाली गेले. म्हणजे सांगता नाही येणार इथे विहीर होती, इथे तलाव होता, पाट्या पण बुडाल्या, पाणी झालं. आता आपण काय करायचं? तर तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आपली तहान भागेल एवढंच आपण पाणी घ्यायचं. सगळ्या पृथ्वीभर पाणी झालं म्हणून आपल्याला काही त्याचं हे व्हायचं कारण नाही. आपण त्याच्याबाबत फार हर्ष करायचं कारण नाही. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं घ्यावं. म्हणून ते जे आहे ना, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, सर्वत्र पाणी झालं असताना, वॉटर वॉटर एव्हरीवेअर असं झालं असताना, आपल्याला जितकं पाणी पाहिजे आहे तेवढ्या पाण्यापुरतंच आपण पाहायचं असतं. त्याच्यातच आपलं स्वारस्य असतं. त्याप्रमाणे जो विद्वान ब्राह्मण आहे, ब्राह्मणस्य विजानतः, त्याला जरी त्या वेदांचं ज्ञान असलं, विजानतः म्हटलंय म्हणजे कशाचं ज्ञान? विजानतः म्हणजे कुठलं काय विजानतः? तर वेद. त्यानं काय करायचं? तावान सर्वेषु वेदेषु, तितकंच. तसं ताणलेला माणूस आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घेतो, त्याचप्रमाणे वेद जाणणारा सुद्धा त्यातलं आपल्याला नेमकं हवं आहे तेवढंच घेतो, बाकी तो घेत नाही. याचा अर्थ असा होतो का म्हणजे तो प्याला तेवढंच पाणी, बाकीचं पाणी नाही? असं होत नाही. सगळंच पाणी आहे, पण त्याला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी तो घेणार. त्याप्रमाणे वेदांमध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्याचं आपल्याला काही कारण नाही. त्यातलं जे हवं तेवढं आपण घ्यावं. म्हणजे हे कशासाठी सांगतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा? की वेदवाद राहता हा अशा प्रकारचा एक फार मोठा वर्ग आहे, म्हणजे त्या काळात होता, की तो काहीही सांगेल तर त्याच्यात गुरफटू नकोस. दुसरा एखादा वर्ग असेल की तो शुष्क पांडित्य सांगेल. काही लोक असे म्हणतील की संन्यास घेऊन टाक, ते वेदांमध्ये आहेच. मग तू काय करायचं अशा वेळेला? की ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, आणि नंतर पुढे परमात्मा सांगणार आहे की लोकांचं सुद्धा त्याच्यामध्ये हित आहे, ते आपण घेतलं पाहिजे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे ज्ञानी आहेत, ज्यांना वेद समजलेला आहे, ते काय करतात? वेदार्थाते विवरती, ते तुम्हाला वेद सगळं समजावून सांगतील आणि शेवटी काय करतील? त्याच्यामध्ये जे शाश्वत तत्व त्यांना दिसलं तेवढ्याचा फक्त स्वीकार करतात. असा तो भाग आहे त्याच्यामधला. आणि हे अर्जुनाला सांगण्याची का गरज पडली? की अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरं कदाचित अर्जुन वेदांमध्ये
शोधण्याचा प्रयत्न करील किंवा परमात्म्याला सांगेल की तू देखील वेदांच्या आधारे आम्हाला सांग, किंवा मग अरे तू असं म्हणतोय आणि पण वेदांनी तर असं सांगितलेलं आहे, तर तसं व्हायला नको. म्हणून त्या पद्धतीने श्रीकृष्ण परमात्म्याला हे सांगण्याची गरज आहे. आणि तुम्हाला अगदी याच प्रकारे वेदार्थाते विवरती ज्ञानी जे होती. तुकाराम महाराज काय म्हणतायत, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, एरांनी व्हावा भारमाता. वेदार्थाते विवरती, महाराजांच्या अभंगातून वेदांचा विचार प्रगटलेला आहे. आणि हे कुणी सांगितलं? पहिल्यांदा महाराजांच्या थेट शिष्या, की ज्यांना तुकाराम महाराजांनी उपदेश केला, आपल्या सगळ्या चैतन्य परंपरेतनं आलेला, आणि शिवाय कवित्वाचंही वरदान दिलं. बहिणाबाई किती भाग्यवान आहेत पहा. तुकाराम महाराजांना मंत्र सांगणारे गुरु एक आहेत, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि कवित्वाची स्फूर्ती देणारे काव्यगुरू दुसरे आहेत, नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या. पण बहिणाबाई अशा एकमेव म्हणूयात आपण की त्यांना मंत्र उपदेश करणारे गुरुही तेच, म्हणजे तुकाराम महाराज, आणि कवित्वाची स्फूर्ती देणारे गुरुही तेच, म्हणजे तुकाराम महाराज. तर असं बहिणाबाईंचं भाग्य आहे. तर बहिणाबाईंनी पहिल्यांदा सांगितलं, काय सांगितलं असेल, की तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वह्या बुडवल्या आणि त्या तरल्या. महाराजांनी सांगितलेले बुडविल्या वह्या बैसलो धरणे, त्यांचा जो आत्मचरित्रपर अभंग आहे त्याचा त्याचा उल्लेख आहे. बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान. म्हणजे अभंगाच्या वह्या आहेत, हस्तलिखित आहेत, ती बुडवली. आता बहिणाबाईंना असं म्हणता नसतं का आलं की तुकाराम महाराजांच्या वह्या बुडवल्या आणि त्या पांडुरंगाने काढल्या किंवा त्यांचा बचाव केला, संरक्षण केलं, असं म्हणता आलं असतं. पण बहिणाबाई तसं नाही म्हणत. बहिणाबाईंनी नाव दिलं तुकाराम महाराजांच्या या सगळ्या अभंगाला. आणि ते नाव काय तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकलं तर, तुकाराम वेद. म्हणजे जसा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, तसा हा कलियुगामधला हा तुकाराम वेद आहे, हे बहिणाबाई सांगतात. आणि बहिणाबाईंनी सांगितलं याचं कारण सरळ आहे, तुकोबांनी सांगून टाकलं की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा. म्हणजे तुकोबारा जे सांगतायत ते वेदांतच विवरण आहे, वेदांतच अर्थ आहे. वेदार्थाते विवरती. तुकाराम महाराज म्हणतात की खंडे निवडितो वेदांची. आपण त्याच्यावर एक कधीतरी बोलू. पण हा वेदार्थ तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितला. आणि मग पुढे काय होतं, वेदार्थ सांगितल्यानंतर वेदार्थाते विवरती, आणि मग अपेक्षित ते स्वीकारिती. त्यातलं आपल्याला जे योग्य वाटलं, योग्य वाटेल, हिताचं आहे असं वाटेल, त्याची निवड करतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, वेद अनंत बोलिला, अनंत बोलिला, यावानर्थे उदपाने, सर्वता संप्लुतोदके, अर्थ इतुकाची साधिला. वेदांनी खूप गोष्टी सांगितल्या, परंतु आम्ही काय केलं, त्यातला हा अर्थ आमच्यासाठी घेतला योग्य तो. अर्थ इतुकाची साधिला काय, निजनिष्ठे शरण जावे, विठोबाचे नाम घ्यावे. विठोबाचे नाम घ्यावे, निजनिष्ठे शरण जावे. काही दुसऱ्या भानगडीत पडू नये, विठ्ठलाचं एक नामस्मरण करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पहा, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. नामस्मरण, हरिकीर्तन, उपासना हे सगळ्या धर्मांचं कारण आहे, हे तुकोबाराय सांगतात. म्हणजे वेदांमध्ये खूप सांगितलेलं आहे, परंतु ते प्रत्येकानेच घेतलं पाहिजे, त्याची गरज नाही. ज्याला जसं वाटेल तो ते घेईल. एखादी गोष्ट योग्य नाही वाटली तर त्याला आत्मतुष्टी अशा प्रकारचं एक प्रमाण आहे. सत्यासत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, असंही म्हणू शकतात काही, यांचा तसा अधिकार आहे ते. तर ज्ञानेश्वर महाराज काय किंवा तुकाराम महाराज काय या वर्गामधले होते, मन केले ग्वाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी वेदांचा अर्थ समजावून घेतला, वेदांचा अर्थ सांगितला, विवरला.
आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते स्वीकारलं. आणि इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेमकं हेच सांगतायत अर्जुनाला की बाबा रे, ठीक आहे, तुला जर वेदांचा आधार घ्यावासा वाटला आपल्या चर्चेमध्ये युद्धासंबंधीच्या, तर एक लक्षात घे, वेदांमध्ये पुष्कळ गोष्टी आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या आपण घेतल्या पाहिजेत असं नाही. आपल्याला जे हितकारक वाटेल ते आपण घेऊयात. आणि ते हितकारक काय आहे, तर ते स्वतःसाठी हितकारक असलं पाहिजे आणि इतरांच्यासाठी सुद्धा हितकारक असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला हितकारक आहे परंतु दुसऱ्यांचं हित साधणारी नाही, तरी तिचा स्वीकार मग करायचा नाही असं असेल तर. भले मग ती वेदात सांगितली असली तरी सुद्धा हा तो पुढचा मुद्दा आहे त्याच्यामधला. म्हणून हा फार महत्त्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये की उपनिषदांसकट वेदामध्ये जे जे काही आहे ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल आपल्याला निश्चितपणे पूज्यभाव असला पाहिजे, परंतु ते सगळंच्या सगळं आपल्यावरती जसंच्या तसं बंधनकारक आहे असं मात्र म्हणता येत नाही. आणि म्हणून जो कोणी विद्वान आहे वेद जाणणारा त्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे. जरूर वेदार्थाचं निरूपण केलं पाहिजे, परंतु मग त्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित वाटलं, आणि अपेक्षित म्हणजे काय की हित ज्यानं आपलं साधेल ते घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं असाच त्याचा अर्थ होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.